बंधू अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी, व्हीसीद्वारे खरात सुनावणीला हजर. अत्याचारामुळे महिला गर्भवती झालेल्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी. अशोक खरातचा आणखी एक गोरख धंदा, बनावट फार्मर प्रोड्युसर कंपन्या दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप. शेतकऱ्यांचा कांदा मका खरेदीच्या नावाखाली फसवणूक. महाराष्ट्राच्या सर्वच भागात अवकाळी पावसाचा तडाखा. गहू, उन्हाळी तांदूळ, मका, कांदा, भाजीपाला, फळबागांचा फटका. गारपिटीमुळे मोठं नुकसान. तर आज 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याचे आदेश. लवकरच नुकसान भरपाई देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. शिवसेनेच्या खासदारांच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 खासदार उपस्थित. नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडे मेजवानीला. केवळ शुभेच्छा देण्यासाठी गेल्याचं आष्टीकरांचं स्पष्टीकरण. शिवरायांचा पुतळा लावण्यावरून माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा इथे तणाव. संचारबंदी असूनही धनगर आणि मराठा समाज आमने-सामने. धनगर समाजाचं रास्ता रोको आंदोलन. पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं 21,000 कोटी रुपये गमावले. आता 30 एप्रिलपर्यंत पडताळणीला मुदतवाढ. पुढचे 2-3 आठवडे इराणला जबर तडाखे देऊ. ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणला अश्मयुगात नेऊन ठेवण्याची धमकी. अमेरिका नाटो संघटनेतून बाहेर पडण्याची शक्यता. युरोपियन देश इराणविरुद्ध युद्धनौका पाठवत नसल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांचा थैथयाट.